वॉक इन इंटरव्ह्यू. शिक्षक पाहिजेत. प्रत्यक्ष मुलाखत. शिक्षक पाहिजेत किंवा शिक्षक नेमण्यात येत आहे. आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ, घोडेगाव तालुका, आंबेगाव जिल्हा, पुणे. पिनकोड 412408. आमच्या संस्थेच्या माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच इंग्रजी माध्यमाचे विद्यालयात खालील पदे शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 करिता संस्था स्तरावर भरावयाची आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात खालील पदे शैक्षणिक वर्ष 2026 ते 2027 करिता संस्था स्तरावर भरावयाची आहेत किंवा भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. विभाग: जनता विद्या मंदिर व भागशाळा, सालगाव, श्री मुक्ताई प्रशाला, पिंपळगाव घोडे. माध्यमिक विभाग. विषय: इंग्रजी. शैक्षणिक अर्हता BA/MA B.Ed. BA इंग्रजी B.Ed चालेल किंवा MA इंग्रजी B.Ed. पदसंख्या एकूण 3 जागा. त्यानंतर आहे विषय विज्ञान/गणित. शैक्षणिक अर्हता BSc B.Ed. एकूण 3 जागा. विज्ञान/गणित म्हणजे सायन्स/मॅथ्स या विषयाच्या 3 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विषय मराठी/समाजशास्त्र. शैक्षणिक अर्हता BA B.Ed. एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विषय चित्रकला ड्रॉईंग. शैक्षणिक अर्हता ATD/AM. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विषय हिंदी. शैक्षणिक पात्रता आहे BA B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विषय शारीरिक शिक्षण म्हणजेच फिजिकल एज्युकेशन. शैक्षणिक पात्रता आहे BA BPEd. 1 जागा भरण्यात येत आहे. या सर्व विषयाकरिता म्हणजेच इंग्रजी, विज्ञान/गणित, मराठी/समाजशास्त्र, चित्रकला, हिंदी, शारीरिक शिक्षण या सर्व विषयासाठी मानधन जे आहे ते संस्था मानधनावर किंवा संस्थेअंतर्गत मानधन उमेदवारांना दिल्या जाणार आहे. त्यानंतर शाळेचे नाव दिले आहे जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विभाग. विषय गणित. शैक्षणिक पात्रता MSc B.Ed. MSc मॅथ्स B.Ed. ही शैक्षणिक पात्रता आहे. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री. शैक्षणिक पात्रता MSc केमिस्ट्री B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विषय भौतिकशास्त्र फिजिक्स पदार्थविज्ञान. शैक्षणिक पात्रता आहे MSc फिजिक्स B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विषय बायोलॉजी जीवशास्त्र. शैक्षणिक पात्रता आहे MSc बायोलॉजी B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. या विषयासाठी म्हणजेच गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र शास्त्र विभाग संस्था मानधनावर दिलेल्या विषयाकरिता संस्था मानधनावर किंवा संस्थेअंतर्गत संस्था स्तरावर संस्था मानधनावर या ठिकाणी उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे. त्यानंतर आहे विषय वाणिज्य संघटन/चिटणीसाची कार्यपद्धती. शैक्षणिक पात्रता MCOM B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अर्थशास्त्र/अकाउंट MCOM B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे IT विषय IT. शैक्षणिक पात्रता MCA 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे शेवटचा विषय इंग्रजी. शैक्षणिक पात्रता MA B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. तर वाणिज्य संघटन/चिटणीसाची कार्यपद्धती वाणिज्य विभाग इंग्रजी माध्यम संस्था मानधनावर या ठिकाणी मानधन मिळणार आहे. त्यानंतर मराठीकरिता IT इंग्रजी या सर्व विषयाकरिता संस्था मानधनावर मानधन या ठिकाणी उमेदवारांना दिले जाणार आहे. तर आहे शाळेचे नाव न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव इंग्रजी माध्यम. विषय इंग्रजी. शैक्षणिक पात्रता BA/MA B.Ed. BA इंग्रजी किंवा MA इंग्रजी B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विषय हिंदी. शैक्षणिक पात्रता BA हिंदी B.Ed. किंवा MA हिंदी B.Ed. म्हणजेच BA/MA B.Ed. एकूण 2 जागा हिंदी विषयाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विषय शारीरिक शिक्षण फिजिकल एज्युकेशन. शैक्षणिक पात्रता BA BPEd. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पूर्व प्राथमिक विभाग. शैक्षणिक पात्रता D.Ed/B.Ed. 2 जागा भरण्यात येत आहे पूर्व प्राथमिक विभागामध्ये. त्यानंतर आहे पदाचे नाव शिपाई. शैक्षणिक पात्रता SSC पास, मॅट्रिक पास किंवा 10वी उत्तीर्ण. 1 जागा पुरुषामधून भरण्यात येत आहे. या सर्व विषयाकरिता मानधन संस्था मानधनावर मानधन मिळणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना. वरील पदे सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात संस्था मानधनावर भरावयाची असून
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसह रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता संस्थेच्या कार्यालयामध्ये स्वखर्चाने मुलाखतीसाठी समक्ष उपस्थित राहावे. तर उमेदवारांना सूचना आहे, वरील सर्व पदे किंवा वरील पदे सन 2026 किंवा शैक्षणिक सत्र 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच टेम्पररी बेसिसवर संस्था मानधनावर भरण्यात येत असून किंवा भरावयाची असून इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह मुलाखतीचा दिवस आहे रविवार आणि दिनांक आहे 3 मे 2026 रोजी. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी ठीक 10 वाजता. मुलाखतीचे ठिकाण संस्थेच्या कार्यालयामध्ये स्वखर्चाने उमेदवारांनी मुलाखतीसाठी प्रत्यक्ष किंवा समक्ष उपस्थित राहावे किंवा राहायचे आहे. श्री विश्वास अरविंद काळे, मानद सचिव, श्री तुकाराम नामदेव काळे, अध्यक्ष, आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ, घोडेगाव तालुका, आंबेगाव, जिल्हा पुणे 412408. जाहिरात क्रमांक 2, सबरंग मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी. शाळेचे नाव दिले आहे सनशाईन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. ॲड्रेस नियर वर्धा IT पार्क, सेवाग्राम रोड, वर्धा 442102. रिक्वायर स्टाफ 2026. तर या ठिकाणी स्टाफ पाहिजेत किंवा स्टाफ भरण्यात येत आहे 2026 करिता. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर 1. नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल 11 to 12. 11वी-12वी करिता प्राचार्य या पदाची नेमणूक करण्यात येत आहे. मिनिमम क्वालिफिकेशन कमीत कमी शैक्षणिक पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएट /BEd /5 years ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन इंग्लिश मिडियम स्कूल कॉलेज. मस्ट बी फ्लुएंट इन इंग्लिश. आणि इंग्रजी भाषेवर उमेदवारांचे प्रभुत्व असावे किंवा उत्तम संवाद साधण्याची कला प्राचार्य या पदासाठी उमेदवारांकडे असायला पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट BEd आणि 5 वर्षाचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभव इंग्लिश मिडियम शाळेचा किंवा कॉलेजचा असायला पाहिजे. आणि उमेदवारांकडे मस्ट बी फ्लुएंट इन इंग्लिश. उमेदवार हा इंग्लिशमध्ये फ्लुएंट असायला पाहिजे. त्यानंतर सिरियल नंबर 2. नेम ऑफ पोस्ट ज्युनियर लेक्चरर्स. तर या ठिकाणी ज्युनियर व्याख्याता या पदाची भरती करण्यात येत आहे किंवा ज्युनियर लेक्चरर्स नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट /BEd /2 years एक्सपिरियन्स इन इंग्लिश मराठी हिंदी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी फिशरी कम्प्युटर सायन्स IT ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर या दिलेल्या विषयामध्ये उमेदवार किंवा या दिलेल्या विषयाकरिता लेक्चरर्स नेमण्यात येत आहे. त्यानंतर आहे सिरियल नंबर 3. नेम ऑफ पोस्ट हायस्कूल टीचर्स. माध्यमिक शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट /BEd 2 years एक्सपिरियन्स. सब्जेक्ट दिले आहे इंग्लिश मराठी हिंदी सायन्स मॅथ्स सोशल सायन्स कॉम्प्युटर सायन्स IT. त्यानंतर सिरियल नंबर 4. पदाचे नाव नेम ऑफ पोस्ट स्पोर्ट्स म्युझिक क्राफ्ट टीचर्स. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट BPEd BEd /2 years एक्सपिरियन्स. त्यानंतर सिरियल नंबर 5. पदाचे नाव क्लर्क कम अकाउंटंट. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट अकाउंटिंग कॉम्प्युटर टायपिंग +2 years एक्सपिरियन्स. त्यानंतर सिरियल नंबर 6. नेम ऑफ पोस्ट स्कूल बसेस ड्रायव्हर्स अँड अटेंडंट लेडी अटेंडंट. शैक्षणिक पात्रता HME लायसन्स बॅच नंबर +3 years एक्सपिरियन्स. त्यानंतर आहे लेडी अटेंडंटसाठी SSC पास लोकल. त्यानंतर सिरियल नंबर 7. पदाचे नाव सिक्युरिटी गार्डन नाईट वॉचमन रिटायर्ड मिलिटरी पर्सन +5 year एक्सपिरियन्स लोकल मेल SSC पास मॅट्रिक उत्तीर्ण विथ फॅमिली. इन्फॉर्मेशन सूचना. पॉईंट नंबर 1. अप्लाय विथ कंप्लीट बायोडाटा रिसेंट फोटो अँड झेरॉक्स कॉपीज ऑफ क्वालिफिकेशन. शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स कॉपीज, रिसेंट नुकताच काढलेला फोटो आणि कंप्लीट बायोडाटासह उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे. म्हणजेच अर्ज सादर करताना उमेदवारांकडे कंप्लीट बायोडाटा, नुकताच काढलेले छायाचित्र म्हणजे रिसेंट फोटो आणि झेरॉक्स कॉपीज जे आहे शैक्षणिक पात्रतेच्या गुणवत्तेच्या झेरॉक्स कॉपीज अटॅच असल्या पाहिजे. त्यानंतर 2. अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू ऑन थर्सडे 30 एप्रिल 2026 10 AM इन स्कूल ऑफिस ॲट सेवाग्राम. तर उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात. गुरुवारला 30 मे 2026ला मुलाखतीची वेळ आहे सकाळी 10 वाजता आणि मुलाखत घेतली जाणार आहे शाळेच्या ऑफिसमध्ये सेवाग्राम येथे. प्रेसिडेंट सरांचा संपर्क क्रमांक दिला आहे 7709653593. सेक्रेटरी प्रिन्सिपल कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे 7798309353.
दुसरा संपर्क क्रमांक आहे 7798310121. जाहिरात क्रमांक 3, संत माऊली या दिलेल्या क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे. पाथर्डी व शेवगावसाठी खालील पदे भरणे आहे. पदाचे नाव मॅनेजर, 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव सेल्स एक्झिक्युटिव्ह, एकूण 2 जागा सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव डेव्हलपमेंट ऑफिसर, एकूण 2 जागा डेव्हलपमेंट ऑफिसर या पदाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव कॅशियर, 2 जागा भरण्यात येत आहे कॅशियर या पदाच्या. इन्फॉर्मेशन सूचना, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून मुलाखत वेळ निश्चित करावी. तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत या दिलेल्या पदाकरिता त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यूची वेळ किंवा मुलाखतीची वेळ निश्चित करायची आहे. संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 9503927944. दुसरा संपर्क क्रमांक आहे /7219075244. रथ क्रमांक 4, कॅम्ब्रिज स्कूल नाशिक या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे. वॉक इन इंटरव्ह्यू, प्रत्यक्ष मुलाखत. वी इन्व्हाइट अप्लिकेशन्स फ्रॉम ट्रेन ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल टीचर्स टू टीच इंग्लिश SST मिडल अँड हायस्कूल करिता AI अँड रोबोटिक्स अँड ऑफिस असिस्टंट अकाउंटंट. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे. ट्रेन ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट महिला शिक्षकांकडून आणि महिला शिक्षकांना शिकवायचे आहे. या ठिकाणी विषय दिले आहे इंग्लिश, SST, सोशल स्टडीज. मिडल आणि हायस्कूलकरिता सब्जेक्ट आहे AI अँड रोबोटिक्स अँड ऑफिस असिस्टंट अकाउंटंट या पदाची भरती करण्यात येत आहे. डेट आहे मुलाखतीची 29 एप्रिल 2026. टाईम आहे 10:30 AM to 11:30 AM. वॉक इन विथ युअर CV / रिझ्यूम अँड कम प्रिपेअर्ड विथ क्लास डेमॉन्स्ट्रेशन. तर या ठिकाणी मित्रांनो 29 एप्रिल 2026ला मुलाखत घेतली जाणार आहे. वेळ आहे मुलाखतीचा सकाळी 10:30 वाजता ते 11:30 वाजेपर्यंत. मुलाखतीसाठी उमेदवारांनी रिझ्यूम किंवा CV आणि क्लास डेमॉन्स्ट्रेशनसाठी प्रिपरेशन करून जायचे आहे. कुठल्याही टॉपिक त्यांना चांगल्या पद्धतीनं येत असेल तो टॉपिक उमेदवारांनी करून जायचा आहे महिला शिक्षकांनी. फॉर म्युझिक टीचर मेल / फिमेल आणि म्युझिक टीचरकरिता महिला किंवा पुरुषामधून या ठिकाणी भरती करण्यात येत आहे आणि त्यांची मुलाखत आहे 30 एप्रिल 2026 at 10:30 AM. तर म्युझिक टीचरकरिता महिला किंवा पुरुषामधून नेमणूक करण्यात येत आहे आणि म्युझिक टीचरकरिता मुलाखतीची तारीख आहे 30 एप्रिल 2026 आणि वेळ दिला आहे सकाळी 10:30 वाजता. चेअरमन. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.